जो आपला चौथा चॅप्टर आहे इनडिफायनाइट इंटिग्रेशन नंतरचा तो आहे डिफायनाइट इंटिग्रेशन. या डिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये आपल्याला 3 महत्त्वाचे टॉपिक आणि 2 एक्झरसाइज सॉल्व्ह करायचे आहे. तर पहिले एक्झरसाइजसाठी होणारा टॉपिक आहे डिफायनाइट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ अ सम. दुसरा फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलेशन पाहायचं आहे. त्यानंतर मेथड ऑफ इव्हॉल्युशन अँड प्रॉपर्टीज ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन हे टॉपिक पाहायचे आहे. आता हा नवीन जो टॉपिक आला आहे, अगोदर नव्हता हा जुन्या सिलेबसमध्ये, डिफायनाइट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ अ सम. यामध्ये लिमिटचा यूज करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि लिमिटचा यूज करून एक फॉर्म्युला येईल, त्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवर टोटल डिफायनाइट इंटिग्रेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह होईल. आता लिमिटमध्ये आपण व्हॅल्यू कशा पुटअप करतो, त्यांचं सबस्टिट्यूशन कसं करतो हे आपण 11th पाहिलेलं आहे. त्या सगळ्यांचा यूज करून आपल्याला इथं व्हॅल्यू यूज करायची आहे. कारण की आपण इंटिग्रेशनमध्ये छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करत असतो. इथं दिलेला कर्व्ह आहे तो छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड केला, त्याचा एक पार्ट काढल्यानंतर आपण दुसऱ्या पार्टची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तो फंडा इथं यूज करून आपल्याला डिफायनाइट इंटिग्रेशन ॲज लिमिट ऑफ अ सम सॉल्व्ह करायचं आहे. जसं इंटिग्रेशन डिनोट करत असताना इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स आपण सॉल्व्ह करणार आहे. ए टू बी हे त्याची लिमिट राहणार आहे. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स जो राहणार आहे तो समेशन आर इज इक्वल्स टू 1 to n पर्यंत राहू शकतो. आणि 1 to n पर्यंत राहिल्यानंतर h इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण सॉल्व्ह करणार आहे. तो कसा आला त्याच्यासाठी ही नोट दिलेली आहे, त्या नोटच्या बेसिसवर तो फॉर्म्युला आला. या सगळ्या टॉपिकचा यूज करून आपण हा डिफायनाइट इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार आहोत. क्लास 12 महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस जो आहे त्याचा चौथा चॅप्टर आहे डिफायनाइट इंटिग्रेशन. या डिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये आपल्याला फक्त 2 एक्झरसाइज आहे, एक्झरसाइज 4.1 आणि 4.2. अगोदरच्या सिलेबसमध्ये हा 4.1चा जो टॉपिक आहे तो नव्हता, परंतु या सिलेबसमध्ये तो 4.1 नवीन एक सिलेबस आलेला आहे, नवीन एक टॉपिक आलेला आहे. तो म्हणजे डिफायनाइट इंटिग्रल ऑफ लिमिट ऑफ सम. हा लिमिट ऑफ सम इथं 11वीमध्ये जी लिमिट यूज केली, जे लिमिट आपण शिकलेलो आहे त्याचा यूज करून सॉल्व्ह करायचा हा एक नवीन टॉपिक आलेला आहे. अगेन एक इंटिग्रल कॅल्क्युलसचा थेरम आहे, इंटिग्रल कॅल्क्युलस. आणि लास्टला डिफायनाइट इंटिग्रेशन नेमकं काय आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज, हे टॉपिक आपल्याला चेक करायचे पाहायचे आहेत. ह्या 3 टॉपिकवर आपली पूर्ण हा चॅप्टर डिपेंड आहे 4th नंबरचा बोर्ड सिलेबस मधला. याच्या अगोदरचा जो चॅप्टर पाहिला आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन, त्या इनडिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये आपल्या टॉपिकचं इंटिग्रेशन परफेक्टली व्हॅल्यू येत नव्हती, म्हणून आपण त्याचा अँसर जर काढला, एखाद्या फंक्शनला इंटिग्रेट केलं, त्याचा अँसर जी ऑफ एक्स जर आलं तर त्याच्यासोबत प्लस सी देत होतं. परंतु इथं प्लस सी न देता आपल्याला सरळ सरळ अँसर मिळणार आहे. डिफायनाइट निश्चित एक व्हॅल्यू राहणार आहे, एक डिफायनाइट व्हॅल्यू राहणार आहे. आणि डिफायनाइट इंटिग्रेशन दाखवताना आपण त्याचे 2 डिफायनाइट लिमिट सुद्धा राहतात. जशी इथं ए टू बी दिलेली आहे, तर ए टू बी मध्ये याला सॉल्व्ह करावं लागेल आणि प्लस सी देण्याची गरज पडणार नाही. इनडिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये काय राहतो की आपल्याला निश्चित माहिती नाही राहत. जसं आपण या पॉईंट पासून निघालो आणि या पॉईंट पर्यंत चाललो की आणखी कुठे इन्फायनाइट पर्यंत चाललो हे आपल्याला निश्चित नाहीये. परंतु डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत जाणार आहोत हे आपल्याला निश्चित माहिती आहे, डिफायनाइट ठरलेलं आहे आपलं, तेवढं इंटिग्रेट करतो. नेमका इंटिग्रेशनचा अर्थ काय असतो की या सगळ्या पार्टना, छोट्या छोट्या पार्ट्सना इंटिग्रेट करून त्या छोट्या पार्ट्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. डेरिव्हेटिव्हमध्ये या छोट्या छोट्या पार्ट्सची व्हॅल्यू काढली की त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळत असते. डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा तेच करतो, पण इंटिग्रेशनमध्ये, इनडिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये आपल्याला निश्चित माहिती नाही राहत कुठून कुठे चाललो. परंतु डिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये ए पासून बी पर्यंत म्हणजे त्याची लिमिट आपल्याला माहिती राहायची की आपण कोणत्या पॉईंटवर स्टार्ट करणार आहोत, कोणत्या पॉईंटवर एंड करणार आहोत. हे डिफायनाइट इंटिग्रेशनचे एक खासियत आहे, ज्यामध्ये आपण परफेक्टली सांगू शकतो की आपण कुठून स्टार्ट झालो आणि कुठं एंड होणार आहोत. आता डिफायनाइट इंटिग्रेशन सॉल्व्ह करत असताना एखादा फंक्शन जर घेतला तर तो सरळ सरळ आपण सॉल्व्ह करू शकतो. जसं इथं 2 to 3 घेतला आणि फंक्शन घेतला एक्स इंटू डी एक्स. याला सॉल्व्ह काय करू, सगळ्यात अगोदर एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि त्याची लिमिट जी आहे ती अप्लाय करू 2 to 3. आता नेमकं तुम्हाला सांगू राहिलो डिफायनाइट इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह होते बेसिकली. आता एक वेळा ह्या 3 ठेवायचा, 3 स्क्वेअर अपॉन 2, मायनसमध्ये हा ठेवायचा 2 स्क्वेअर मायनस 2. म्हणजे एक वेळा एक्सची व्हॅल्यू 3 ठेवायची अप्पर लिमिट आणि दुसऱ्या वेळा लोअर लिमिट ठेवायची आणि मायनस करायची. 3चा स्क्वेअर 9 अपॉन 2 मायनस 2चा स्क्वेअर 4 अपॉन 2.
डिनॉमिनेटर सेम आहे 9 - 4 म्हणजे 5/2 याचा आन्सर येईल आणि याची परफेक्ट व्हॅल्यू आली, आपण एकदम निश्चित व्हॅल्यू काढू शकतो. तर या प्रकारे ह्या डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये परफेक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळते. हे छोटंसं एक्झाम्पल आपण तिथं ट्राय करून पाहिलेलं आहे त्याचं. आणि जे इनडिफायनाइट इंटिग्रेशन येत होतं ते इथपर्यंत सॉल्व्ह करत होतो आपण आणि इथं प्लस सी देत होतो, परंतु डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये एक निश्चित व्हॅल्यू आपल्याला मिळते, म्हणून याला डिफायनाइट इंटिग्रेशन म्हणतात. पण यातला जो पहिला टॉपिक आहे लिमिट ऑफ अ सम, त्या लिमिट ऑफ अ समला सॉल्व्ह करत असताना आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तिथं लिमिटचा यूज. डिफायनाइट इंटिग्रेशनचा जो पहिला टॉपिक आहे आपला डिफायनाइट इंटिग्रल ॲज लिमिट ऑफ अ सम, या लिमिट ऑफ अ सम मध्ये एक छोटा फॉर्म्युला है, त्या फॉर्म्युलाच्या बेसिसवर पूर्ण एक्सरसाइज 4.1 अपनी सॉल्व होना है. हम जो सॉल्व करने वाले हैं एक्सरसाइज 4.1 उसमें एक फार्मूला यूज होने वाला है और उसके बेसिस पर हम पूरी एक्सरसाइज सॉल्व करने वाले हैं. जैसे हमें क्वेश्चन पूछा जाएगा इंटीग्रेशन a to b f of x into dx, a to b ये उसकी क्या है लिमिट है, उस लिमिट के बीच में उसका डिफाइनाइट इंटीग्रेशन आएगा और इज इक्वल्स टू वो फार्मूला क्या रहेगा लिमिट n टेंड्स टू इंफिनिटी समेशन ऑफ r इज इक्वल्स टू 1 to n h इंटू एफ ऑफ a प्लस आर एच. इस टाइप में एक क्वेश्चन होगा जिसे हमें सॉल्व करना है और इस क्वेश्चन इसको जो अप्लाई करेंगे, ये फार्मूले को अप्लाई करने के बाद सीधा सीधा हमें कुछ वैल्यू मिलेगी, वो डिफाइनाइट इंटीग्रेशन की वैल्यू रहेगी. इसका मतलब हमने जो 11th में लिमिट सॉल्व किया था उस लिमिट का यूज करके हमें यहाँ डिफाइनाइट इंटीग्रेशन सॉल्व करना है. यहाँ पे हमें वही यूज करना है. इस वजह से यह फार्मूला आप अच्छी तरीके से याद कर लो. फार्मूला क्या है इंटीग्रेशन a to b f of x into dx इज इक्वल टू लिमिट n टेंड्स टू इंफिनिटी समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n h इंटू एफ ऑफ a प्लस आर एच. और फंक्शन दिया रहेगा, फंक्शन के यूज करके a प्लस आर एच की वैल्यू फाइंड आउट करना है, उसके बाद में h की वैल्यू. और सम टाइम यू हैव टू यूज दिस फार्मूला ऑल्सो समेशन ऑफ r इज इक्वल टू 1 to n इज इक्वल्स टू 1 इंटू 1 इज इक्वल्स टू n. मतलब इसकी वैल्यू अगर ऐसा रहा समेशन r इज इक्वल्स टू 1 to n इंटू 1, उसके वैल्यू n रहेगी. समेशन ऑफ r इज इक्वल्स टू 1 to n इंटू r का समेशन की वैल्यू n इंटू n प्लस 1/2 रहेगी. वैसे समेशन r इज इक्वल्स टू 1 to n की वैल्यू r स्क्वायर इज इक्वल्स टू r स्क्वायर के समेशन की वैल्यू जिसकी लिमिट है 1 से n तक n इंटू n प्लस 1 इंटू ट्वाइस n प्लस 1/2. मतलब इंक्रीज होती हुई जा रही है वैल्यू. हम इन तीनों से उसकी वैल्यू कैसी वैरी होती है वो देख सकते हैं. ये फार्मूला ये सब बातों का यूज करके हम हमारी एक्सरसाइज 4.1 सॉल्व करने वाले हैं. इस वजह से इसका स्क्रीनशॉट निकाल लीजिए और अच्छे से याद कर लीजिए कि इन सभी बातों का हमें यूज करना है इंटीग्रल एज अ लिमिट ऑफ अ सम में.